नमस्कार मंडळी, आम्ही काय छोटे युट्यूबर, आमचा कोण ऐकणार आहे। मागे मी अशाच एका घटनेवर आवाज उठवला होता। म्हणजे मी शाळेच्या आजूबाजूला बरोबर परिसर नव्हता त्याबद्दल बोलले होते, पण कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही। तरीही मी आज नसरापूरच्या घटनेबद्दल बोलणार आहे। नसरापूरमध्ये एका छोट्या मुलीवर झालेली घटना ऐकून मन हादरून गेलं। एका निरागस मुलीवर झालेली घटना मानवतेला काळिंबा फासणारी आहे। ह्या जगामध्ये लहान मुली पण सुरक्षित नाही। आज मी जी घटना सांगणार आहे ते प्रत्येक पालकाने अनेकदा विचार करून विश्वासाने आपल्या मुलींना शेजारच्या घरी पाठवताना 100 वेळा विचार करा। विश्वासाने आपल्या मुलीला शेजारच्या घरात खेळायला पाठवतो, ओळखीची लोक आहे, तिचे लहान बाळ आहे, काय होणार आहे असं वाटतं। पण कधी कधी हाच विश्वास मुलांच्या आयुष्यात मोठा घात करून जातो। मुंबईमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली। एक 6 वर्षाची मुलगी शेजारच्या घरात लहान बाळाबरोबर खेळायला जायची, पण त्या घरातच तिच्या निष्पापपणाचा गैरफायदा घेतला। त्याच बाळाच्या वडिलांनी तिच्याबरोबर अमानुष कृत्य केले। काही दिवसांनी त्या मुलीला त्रास व्हायला लागला। घरच्यांनी डॉक्टरकडे नेल्यावर जे सत्य समोर आलं ते ऐकून सगळेच हादरले। त्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता। या घटनेनंतर आणखीन एक गोष्ट समोर आली। याआधी तिच्यासोबत दुसरी मुलगी असायची, त्या मुलीसोबतही असाच प्रकार झाला होता। जेव्हा त्या मुलीच्या आईला समजलं तेव्हा तिने कोणालाही न बोलता आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी ते ठिकाण सोडून दुसरीकडे राहायला गेली। जर त्यावेळी तिने आवाज उठवला असता तर त्यातून दुसरी मुलगी बचावली असती। ही गोष्ट सांगण्यामागे कोणालाही घाबरवणं नाही, जगाला जागं करणं आहे। आणि अशा गुन्हेगारांना शासनाने कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याशिवाय त्यांना कळणार नाही ते अशी कृत्य करताना 100 वेळा विचार करतील। कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणत्याही निरागस मुलीवर अत्याचार करणार नाही, कोणत्याही निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, अशी शिक्षा दिली पाहिजे। जसं मी आता पुढे आले आहे असं अनेक महिलांनी पुढे यावं, जेणेकरून शासन योग्य निर्णय घेईल।